खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी बैठकीची तयारी आता सुरू झाली आहे। धाराशिवच्या गोवर्धनवाडीतील घरी कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे। ओमराजे पुण्यावरून धाराशिवकडे निघालेले आहेत। काही वेळात ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे धाराशिवमध्ये पोहोचतील। कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ओमप्रकाश राजेनिंबाळकर आपला निर्णय जाहीर करतील। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। धाराशिव मधल्या त्याच घराच्या बाहेरून ज्या घरामध्ये 4 वाजता बैठक पार पडणार आहे। शेखर, काही वेळापूर्वी आपण बोललो त्यावेळी शुकशुकाट होता, आता बैठकीची तयारी सुरू झालेली आहे। घडामोडी घडताना दिसतायत धाराशिवमध्ये? विक्रांत बरोबर आहे। त्या घडामोडी ज्या त्या घडायला सुरुवात झालेली आहे। सकाळी जी शांतता होती ती आता बदललेली आहे आणि आता या ठिकाणी लगबग जी ती तयारीची सुरू झालेली आहे। ज्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष आहे असं म्हणावं लागेल। काही वेळातच ते त्यांचं आगमन, ओमराजेचं आगमन जे आहे ते खरं तर याच निवासस्थानी होणार आहे आणि या निवासस्थानाजवळच त्यांची ही बैठक, खरं तर त्यांच्या घराच्या प्रांगणामध्येच ही बैठक होणार आहे। त्याची दृश्य मी दाखवतो। या ठिकाणी खुर्च्या ज्या इथे लावण्यात आलेल्या आहेत, सतरंज्या या ठिकाणी घालण्यात आलेली आहेत आणि अर्थातच ही बैठकीची लगबग आपण सगळी पाहतोय। ज्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, आज ते आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांशी संवाद साधून या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेणार आहेत। अर्थातच आपल्या कार्यकर्त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि त्यांचा निर्णय माझ्यासाठी आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती आणि त्यानुसार ते आज ही बैठक जी आहे ती घेणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये कार्यकर्ते नेमकं काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत जाण्यासंदर्भातली ही बैठक खरं तर आहे आणि त्यांचा निर्णय आहे। काल जो निकाल आलेला आहे त्या संदर्भात देखील या ठिकाणी काही बातचीत होण्याची शक्यता आहे, त्यावरती देखील ते या ठिकाणी बोलण्याची शक्यता आहे आणि एकंदरीतच या सगळ्यांचा आढावा घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। ज्या पद्धतीनं आपण सकाळपासून अपडेट पाहिले असतील तर वरुण सरदेसाई यांनी ओमराजेंची भेट जी आहे ती काल मध्यरात्री घेतली होती आणि ओमराजेंची आणि आदित्य ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद जो आहे तो घडवून आणला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या घराची, खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेची दारं जी ती उघडीच आहेत आपल्यासाठी अशी एक भूमिका जी ती ठाकरेंनी मांडलेली आहे आणि तीच भूमिका घेऊन खरं तर वरुण सरदेसाई आले होते। कुठेतरी पुन्हा एकदा हे पॅचअप करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्याचा प्रयत्न जो त्या ठिकाणी होत होता। मात्र ओमराजेंनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। आपण कार्यकर्त्यांशी बोलूनच आपला निर्णय जो आहे तो जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अर्थातच या सगळ्या परिसरात आपण ही सगळी त्यांची कार्यकर्ते पाहतोय, ही सगळी तयारी जी आहे ती झालेली पाहतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती आजची त्यांची बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे। या सगळ्या बैठकीनंतर ते निर्णय जो आहे तो आजच घेणार का हे देखील सांगणं कठीण आहे। मात्र कार्यकर्त्यांची मात्र काय मतं येतात हे आज या बैठकीतून समोर येणार आहे। कार्यकर्त्यांचा सूर नेमका काय आहे हा या ठिकाणी समजणार आहे। अर्थातच काही कार्यकर्त्यांशी आपण सकाळपासून भेटतोय, त्यांची बातचीत करतोय, तर अनेकांचं मत आहे की आपण या ठिकाणी विकास कामं करू शकत नाही, सत्तेत नसल्यामुळं आपल्याला या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेत जायला हवं। तर काहींची मतं विरोधात देखील पाहायला मिळतात। अजूनही विचार करून आपण निर्णय घ्या, तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाशी आम्ही एकरूप होऊन आपण तो निर्णय स्वीकारू असं देखील अनेकांचं म्हणणं आहे आणि अर्थातच आपण त्या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। ताफा जो आहे तो आता धाराशिवच्या याच गोवर्धनवाडीच्या दिशेनं आता रवाना झालेला आहे। काही वेळ, जवळपास 1.5 ते 2 तास लागतील असं या ठिकाणी शक्यता आहे। त्यामुळं या 1.5 तासामध्ये अनेक काही घडामोडी घडतात का या बैठकीला आल्यानंतर काही जणांनी विरोध देखील केला होता की आम्ही या सगळ्या बैठकीला त्या ठिकाणी जाऊ आणि त्यांना विरोध करू असं देखील काहींनी सांगितलं होतं। मात्र तशी कुठली शक्यता सध्या तरी वाटत नाही। मात्र या बैठकीकडे अनेकांचं लक्ष आहे आणि त्या बैठकीमध्ये नेमकी काय मत जे आहे ते मांडणार आहेत, कार्यकर्ते काय नेमकी मतं मांडणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे। खरं शेखर, या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।